नमस्कार, पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सुयांपासून वर्क तयार करणार आहोत। तर त्यासाठी एक लाईन आखून घेतलेली आहे आणि या दोन मी सुया घेतलेल्या आहेत। तर ही सुई आहे सिंगल थ्रेडची आणि ही सुई आहे आपल्या मणिकामची आणि हा मी शिलाई मशीनचा थ्रेड घेतलेला आहे मणी काम करण्यासाठी आणि जरी धागा घेतलेला आहे। सर्वात अगोदर आपल्याला जरी लाईनचीच आउटलाईन तयार करायची आहे, तर त्यासाठी आपल्याला जरी थ्रेड लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आणखीन काय मटेरियल लागते ते आपण पाहूयात। तर या इथे मी हे असे मोठ्या प्रकारचे मणी घेतलेले आहेत। तर ही साईजची मणी आपल्याला घ्यायची आहेत। त्याच्यानंतर हे छोटे साइज म्हणजेच शुगर बीड्स आपल्याला यूज करायचे आहेत आणि नंतर हे अशा प्रकारचे आपल्याला हाफ बीड्स घ्यायचे आहेत। जो मणी अर्धा असतो त्याला हाफ बीड्स म्हणतात। तर हे सगळे मटेरियल आपल्याला यूज करायचं आहे या बॉर्डर लाईनसाठी। तर चला तर मग आता आपण वर्कला सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर आपण जरी थ्रेडचा यूज करणार आहे। तर त्यासाठी इथे मी हा जरी थ्रेड घेतलेला आहे आणि याला व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची आहे। तर व्यवस्थित गाठ मारून घेतल्यानंतर जो राहिलेला धागा आहे तो आपल्याला कट करून काढायचा आहे। तुम्ही अशा प्रकारे गाठ मारू शकता किंवा नॉर्मल जशी आपण नेहमी धाग्याला गाठ मारतो तशा प्रकारेही गाठ मारू शकता। काही हरकत नाही, कोणत्याही प्रकारची गाठ मारली तरी चालते। आणि जो एक्स्ट्रा आहे तो आपण इथं कट करून काढणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला इथे कटरनी कट करून काढायचं आहे आणि करंगळी आणि अंगठा याच्यामध्ये आपल्याला ही गाठ पकडायची आहे। त्याच्यानंतर जो अंगठ्या शेजारचं जे बोट आहे आपलं त्याच्यामध्ये हा धागा आपल्याला गोल फिरवून परत अंगठा आणि करंगळी याच्यामध्ये आपल्याला हा धागा घ्यायचा आहे। तर जेव्हा आपण सुरुवात करू तर तेव्हा आपल्याला अशा प्रकारे हातामध्ये धागा पकडून घ्यायचा आहे आणि वरच्या हातामध्ये आपल्याला नीडल घ्यायची आहे। तर इथे मी एक तारची नीडल घेतलेली आहे। जरी काम करायचं आहे तर त्यासाठी एक तार नीडल घ्यायची आहे। जेव्हा आपण सिल्क थ्रेड यूज करू तर त्यासाठी तुम्हाला डबल तारवाली नीडल यूज करायची आहे। तर या इथं आपण सर्वात अगोदर धागावरती घेतल्यानंतर बॅक साईडला एक टाका टाकून घ्यायचा आणि परत पुढच्या दिशेला जायचं आहे, म्हणजे त्या ठिकाणी एक लॉक तयार होतं आणि मग आपल्याला ही जरी लाईन पूर्ण करायची आहे। तर पहिले आपली ही सिंगल आउटलाईन तयार करून घेतल्यानंतर आपल्याला या इथं परत पाठीमागे जायचं आहे, म्हणजेच आता आपल्याला डबल आउटलाईन तयार करायची आहे जरी थ्रेडची। डबल किंवा तुम्ही 3 पण आउटलाईन तयार करू शकता, जसं तुम्हाला डिझाईन जाड पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही या इथं जरीची आउटलाईन तयार करू शकता। तर या इथे मी डबल आउटलाईन तयार करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर या इथं आपल्याला गाठ मारून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपलं जरी धाग्याचं काम एंड झालेलं आहे। तर आता आपल्याला जो शिलाई मशीनचा धागा आहे तो घ्यायचा आहे आणि जी आपल्याला मणिकामसाठी लागणारी सुई आहे, जी पातळवाली सुई, ती आपल्याला या इथे घ्यायची आहे। तर या अशा प्रकारे मी सुईमध्ये मणी भरून घेतलेले आहेत आणि आता आपण सुरुवात करत आहोत। तर नेहमीप्रमाणेच एक धागावरती घेतल्यानंतर गाठ मारून घ्यायची, व्यवस्थित बॅक टाका टाकून घ्यायचा आहे आणि मग तिथं गाठ तयार होते आणि मग आपल्याला मणिकाम करायला सुरुवात करायची आहे। तर एक टाका टाकून घ्यायचा आणि आता याच्यामध्ये आपल्याला मणी किती सोडायची, कमी सोडायची की जास्त सोडायचे, तर इथं पाहू शकता या इथे मी 2 मणी सोडलेले आहेत। 2 किंवा जास्तीत जास्त 3 मणी तुम्ही या इथं सोडू शकता, कारण जर जास्त मणी तुम्ही सोडताल तर काय होणार, डिझाईन जे आहे, जे मणी आहेत ते मधीच उठले जातील। तर त्यासाठी आपल्याला फक्त 2 या तर 3 एवढंच मण्यांचा वापर या इथं करायचा आहे आणि जास्त अंतर असं गॅप असं ठेवायचं नाही आहे मण्यांच्यामध्ये। एकदम जो पहिला मणी आहे त्यालाच लागून आपल्याला दुसरा टाका टाकून घ्यायचा आहे मण्यांचा।
एकदम चिटकून घ्यायचं आहे. गॅप ठेवला तर ते मनी आउटलाईन ती आपल्याला व्यवस्थित दिसणार नाही, तर त्यासाठी तुम्ही गॅप ठेवायचं नाही आहे. जसं मी तयार केलेली आहे आउटलाईन त्याच प्रकारे तुम्हीही आउटलाईन तयार करून घ्यायची आहे. आणि जर आपल्या हातातनं जास्त मणी गेले तर ते परत आपल्याला दुसऱ्या बोटाच्या साहाय्याने ते मणी वरती घ्यायचे आणि 2 किंवा 3 मणी तुम्ही यामध्ये सोडू शकता. तर याच प्रकारे आपण ही शुगर बीडची आउटलाईन तयार करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतरनं या ठिकाणी आता आपण शेवटी गाठ मारून घेणार आहोत. तर आपण ही आउटलाईन तयार करून घेतली. तर आता याच्यामध्ये आपल्याला जे आपण सुरुवातीला बीड्स दाखवले होते मोठ्या प्रकारचे, तर ते मनी यूज करायचं आहे. तर आता जिथून गाठ मारली त्याच ठिकाणाहून आता आपण स्टार्ट करणार आहोत. तर याच्यामध्ये आपल्याला एकच बीड्स सोडायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला 2-2 नाही सोडायचे, एक सोडून लगेच आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि तेही जवळजवळच टाकून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये पण आपल्याला अंतर ठेवायचं नाही. तर याच्यामध्ये तुम्ही मनी टाकू शकता किंवा जी आपली स्टोनची चेन असते ती पण वापरली तरी चालते. तर आता ह्या मण्यांची लाईन आपण कंप्लीट करून घेऊया आणि शेवटी गाठ मारून इथं एंड करूया ही लाईन. तर आता इथं एंड केल्यानंतर ना आपल्याला आता पहिले आपण जी शुगर बीड्सची लाईन तयार करून घेतलेली आहे ना, तर मग आता आपण त्या मण्यांच्या बाजूला पण शुगर बीड्सचीच लाईन तयार करून घेणार आहे. तर जशी आपण लाईन तयार करून घेतली सेम त्याच प्रोसेसनी आपल्याला ही लाईन तयार करून घ्यायची आहे. तर ही डिझाईन तुम्ही सिंपल नेक डिझाईन म्हणून गळ्याला तुम्ही यूज करू शकता. एकदम छान वाटतं अशी डिझाईन. पण जास्त भरलेली डिझाईन तर छानच वाटते, पण सिंपल पण खूप सुंदर दिसते ब्लाऊजला आणि कमी खर्चामध्ये तुम्ही ही डिझाईन तयार करू शकता. तर ही आपली मण्यांची लाईन पण आपण कंप्लीट करून घेणार आहोत व्यवस्थित अशी. तर आता या इथं पण आता शेवटी गाठ मारून घ्यायची आहे आणि आता आपल्याला जे आपले हाफ बीड्स होते त्याचा वापर करायचा आहे. तर या ठिकाणी हाफ बीड्स टाकल्यानंतर ना 2 टाके आपल्याला बिना म्हणजे बीड्स टाकताच घ्यायचे आहेत. असे सिंपल म्हणजे आपल्याला 2 बीड्सच्या मध्ये अंतर ठेवायचं आहे 2 टाक्याचं, जेणेकरून आपण जे मनी यूज करणार आहोत शुगर बीड्स, तर त्याच्यासाठी आपल्याला ही जागा आपल्याला तयार करून ठेवायची आहे. तर त्यासाठी तुम्ही 2च टाके घ्यायचे आहेत, जास्त टाके नाही सोडायचे, जास्त अंतर नाही ठेवायचं. 2 टाके घेतले तरी हे इनफ होतं. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, मणी भरून घेतले आहेत सुईमध्ये आणि परत आपल्याला 2 किंवा 3 मणी सोडून आपल्याला हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. जे आपला हाफ बीड्सचा गोल राऊंड आहे तो कंप्लीट करून घ्यायचा आणि पुन्हा दुसरा राऊंड आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर खूप सोप्या पद्धतीनं या इथे मी तुम्हाला ब्लाऊजला डिझाईन कशी तयार करायची आहे, गळ्याची डिझाईन आणि हाताला पण तुम्ही हीच डिझाईन वापरू शकता. तर हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया एका अशाच नवीन डिझाईनमध्ये. तोपर्यंत बाय बाय.